नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण घेऊन येत आहोत क्रीडा घडामोडी भाग 4। यापूर्वी आपण क्रीडाचे 3 घडामोडीचे भाग टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण जानेवारी 2023 ते आजपर्यंत ज्या काही क्रीडाच्या रिलेटेड घडामोडी आहेत, जे आपल्या एमपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्या सर्व आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। ऑलरेडी 3 भाग अपलोड केले। त्यापूर्वीच आपण राजकीय, आर्थिक आणि पुरस्कार हे 1.5 वर्षाचा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळं तुम्हाला ज्ञानज्योती एज्युकेशन या चॅनलवर भेटून जाईल। तर आता आपण क्रीडा घडामोडी भाग 4 घेऊन येत आहोत। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची घडामोडी म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा। ही कुस्तीच्या रिलेटेड स्पर्धा आहे। वर्षातून एकच वेळ होते आणि दरवर्षी कोणतरी आपला नवीन महाराष्ट्र केसरी निवडला जातो। तर इथं आपण 2023 आणि 2024 असे दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाहणार आहोत। तर 2023 ची जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती, कुस्ती स्पर्धा, त्याचे विजेते ठरलेत शिवराज राक्षे, हे नांदेडचे आहेत आणि यांनी महेंद्र गायकवाड जे सोलापूरचे आहेत त्यांचा पराभव करून महाराष्ट्र केसरीची गदा मिळवलेली आहे। ही स्पर्धा भरली कुठे होती? स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा ग्राउंड जे आहे कोथरूड पुणे येथे ते ग्राउंड आहे आणि तिथं शिवराज राक्षे हे विजयी झाले आहेत। या बद्दल अजून थोडीशी एक्स्ट्रा माहिती म्हणायचं झालं तर दोन्हीही मल्ल पुण्यातल्या एकाच तालमीत तयार झाले होते। दोघं एकाच तालमीत होते। दोघांनी तिकडे सराव केला आणि दोघांनी मग महाराष्ट्र केसरी 2023 चे फायनल खेळले होते। शिवराज राक्षे यांना चांदीची गदा, रोख 5 लाख रुपये आणि महेंद्र थार ही गाडी भेटली। तर उपविजेते ठरलेले महेंद्र गायकवाड यांना ट्रॅक्टर आणि 2.5 लाख रुपये बक्षीस देण्यात आलं। 2022 चा जे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती त्याचे विजेते होते पृथ्वीराज पाटील, हे कोल्हापूरचे होते पृथ्वीराज पाटील। व 2022 चे पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचे, 2023 चे शिवराज राक्षे नांदेडचे। तर 2023 ची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा लक्षात ठेवा, खूप जास्त महत्त्वाची आहे। त्यानंतर 2024 ची म्हणजे 23च म्हणायचं तरी पण पुढची स्पर्धा 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, याची विजेते ठरले सिकंदर शेख आणि मागे जे शिवराज राक्षे विजेते होते नांदेडचे त्यांनी पराभव केलेला आहे। ही स्पर्धा कुठे भरली? नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल मैदान, लोणीकंद, फुलगाव, पुणे येथे। सिकंदर शेख विजेते ठरले 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे। सिकंदर शेखने गतविजेता शिवराज राक्षेला हरवून महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकलाय। सिकंदर शेखला महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा, त्याच्यासोबत महेंद्र थारची गाडी देण्यात आली। शिवराज राक्षे यांना महेंद्र ट्रॅक्टर देण्यात आला होता। सिकंदर शेख हे 66वे महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत आणि सिकंदर शेख मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे असून कोल्हापूर मधल्या गंगावेश तालमीत ते पैलवान म्हणून त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे। आता ही 66वी स्पर्धा आहे। त्याच्या आधी एक 65वी स्पर्धा झाली होती। पुढे आपण बघूया त्याच्या मागे कारण काय होतं। तर बघा, झालं असं होतं की महाराष्ट्रातले जे 2 प्रमुख कुस्ती संघ आहेत किंवा कुस्ती संघटना आहेत, कुठली? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, या दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांनी वेगवेगळ्या कुस्तीच्या स्पर्धा भरवल्या आणि दोघांनी दावा केला की आमची जी स्पर्धा होती ती खरी ठरली। त्याच्यामुळे महाराष्ट्रात 2023 साली 2 कुस्तीच्या स्पर्धा झालेल्या आहेत। एकामध्ये तर आपण इकडे पाहिलेलं आहे सिकंदर शेख हे जिंकलेले आहेत आणि आता परत जी पुढची झाली त्यात शिवराज राक्षे नांदेडचे जे 2023 ची स्पर्धा जिंकले होते तेच पुन्हा इथं परत जिंकलेले आहे। म्हणजे इथून जर आपण पुन्हा सुरुवात केली तर 2022 चा महाराष्ट्र कुस्ती पृथ्वीराज पाटील, 2023 शिवराज राक्षे, 2023 चा सिकंदर शेख आणि परत 2 वेळा स्पर्धा भरल्यामुळे शिवराज राक्षे परत जिंकलेले आहेत। आणि उपविजेते ठरले हर्षवर्धन सदगीर, हे नाशिकचे आहेत। ही स्पर्धा भरली होती गुरुवर्य के.टी. पाटील क्रीडांगण धाराशिव येथे भरली होती। लक्षात ठेवा, कुस्तीच्या ज्या स्पर्धा आहेत, मेन स्पर्धा महाराष्ट्र केसरी, ही महाराष्ट्रात यावर्षी 2 वेळा झालेली आहे। त्याच्या मागं यांचा वाद कारणीभूत आहे आणि यांनी वेगळ्या 2 स्पर्धा भरवली होती। त्याच्यामुळे एका ठिकाणी सिकंदर शेख जिंकलेत आणि एका ठिकाणी शिवराज राक्षे जिंकलेले आहेत। बघा, शिवराज राक्षे यांनी हर्षवर्धन सदगीरवर 6-0 असा विजय मिळवून दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकलेला आहे। मागील वर्षी पुण्यात शिवराज राक्षे यांनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकला होता। शिवराज राक्षे यांचा हा 65वा महाराष्ट्र केसरी म्हणजे 65वा महाराष्ट्र केसरी किताब शिवराज राक्षे यांनी जिंकलाय आणि 66वा कोणी जिंकलाय तर
सिकंदर शेख यांनी जिंकलेला आहे. पुढे तेच सगळं आहे. एकांना महिंद्रा स्कॉर्पिओ किंवा महिंद्रा थार भेटली, दुसऱ्यांना ट्रॅक्टर भेटला वगैरे वगैरे. ते काय नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे महाराष्ट्राचं थोडं पुढे जाऊया. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2023 ची सगळ्यात महत्वाचं काय तर आतापर्यंत या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्याचं ठिकाण विचारलंय की या स्पर्धा कुठे झाल्या होत्या. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती अस्ताना कझाकिस्तान येथे झालेली आहे. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट म्हटला तरी चालेल. आणि या स्पर्धेमध्ये भारताला 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 10 कांस्य पदक मिळालेले आहेत. आता जे 1 सुवर्ण आहे ते महत्वाचं आहे. ते भेटले अमन सहरावत यांना भेटले पुरुषांच्या 57 किलो फ्री स्टाईल मध्ये. मग तुम्हाला जोड्या नावामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की जे अमन सहरावत आहेत, अमन सहरावत यांच्या स्पर्धेचा प्रकार किंवा हे कोणत्या खेळाशी संलग्न आहे. ते राज्यसेवा 2023 ला पण हा प्रश्न विचारलाय की अर्जुन पुरस्कार मिळालेले विजेते आणि त्यांचा स्पोर्ट्स याच्या जोड्या लावा विचारल्या होत्या. त्यामुळे अमन सहरावत कुस्तीच्या रिलेटेड आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये गोल्ड मेडल भेटले आणि ती स्पर्धा झाली होती अस्ताना कझाकस्तानला. पुढे अमन सहरावत यांनी भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भारताने एकूण 14 पदक जिंकले. 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 10 कांस्य पदक असे 14 जिंकून त्यांनी 3रं स्थान पटकावलेलं आहे. जपानने सर्वाधिक 8 सुवर्ण पदक जिंकून अव्वल स्थान कायम राखलेलं आहे. पुढे इराणने 4 सुवर्ण पदक जिंकून 2रं स्थान. म्हणजे जपान 8 सुवर्ण पहिल्या नंबरवर, इराण 4 सुवर्ण दुसऱ्या नंबरवर आणि भारत 1 सुवर्ण घेऊन 3ऱ्या नंबरवर आहे. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती आशिया खंडातली सर्वोच्च स्तराची कुस्ती स्पर्धा आहे. त्याच्यामुळे हिला एवढं महत्व आहे. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते आणि त्यात आशियातल्या सर्वोत्तम कुस्तीपटू सहभागी होतात. कुठे भरलेली आहे? अस्ताना कझाकिस्तानला भरलेली आहे. पुढे जाऊया. 2024 ची आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप. आता हे थोडस वेगळं आहे. एक असतं स्पर्धा वर्ल्ड कप टाईप आणि एक असतं चॅम्पियनशिप. त्याच्यामुळे हे 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यात भारताची कामगिरी म्हणजे भारताने 4 रौप्य आणि 5 कांस्य पदक जिंकलेली आहे. गोल्ड भारताला यावेळेस मिळालेला नाहीये. तर रौप्यमध्ये उदित यांनी रौप्य मिळवले, राधिका यांनी महिलांमध्ये मिळवले, अंजू यांनी महिलांमध्ये मिळवले आणि हर्षिता यांनी महिलांमध्ये मिळवलेलं आहे. पुढे कांस्यमध्ये अभिमन्यू, विकी, शिवानी पवार, अंतिम आणि मनीषा यांनी सगळ्यांनी कांस्य मिळवलेलं आहे. आता याच्यावर प्रश्न आले तर कसं येणार की यांचं व्यक्तीचं नाव आणि ते कोणत्या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे एवढंच विचारलं जाऊ शकतं. एकूण पदके भारताने 4 रौप्य आणि 5 कांस्य पदक जिंकून टोटल 9 पदक जिंकलेले आहे. ही जी आशियाई चॅम्पियनशिप होती ती कुठे धरलेली आहे? बिशेक किर्गिस्तान येथे भरलेली आहे. त्याच्यामुळे हे महत्वाचा फॅक्ट आहे, तो लक्षात ठेवा. भारताने 9 पदक जिंकून तक्त्यामध्ये किंवा अंक तालिकेमध्ये 3रं स्थान ठेवलेले. जपानने सर्वाधिक 11 पदक आणि कझाकिस्तानने 8 पदक जिंकून 1लं आणि 2रं स्थान साबूत ठेवलेलं आहे. भारताच्या महिला कुस्तीपटूंनी 4 पदके जिंकली तर पुरुषांनी 5 पदके असे टोटल 9 पदके जिंकून भारत 3ऱ्या नंबरवर होता. पुढे महावीर सिंग फोगाट यांची MMA 1 च्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. MMA म्हणजे काय? मिक्स मार्शल आर्ट्स. मिक्स मार्शल आर्टची जी संस्था आहे, बॉडी आहे, त्याच्या अध्यक्षपदी महावीर सिंग फोगट यांची नियुक्ती झालेली. महावीर सिंग फोगट तुम्हाला सगळ्यांना परिचयाचे असतील. त्यांच्यावर आमिर खान यांनी दंगल पिक्चर बनवला होता. तर हा मिक्स मार्शल आर्ट हा एक पूर्ण किंवा संपर्क लढाऊ खेळ आहे. याच्यामध्ये बॉक्सिंग, कुस्ती, ब्राझिलियन जिऊ जित्सू, मुय थाई आणि इतर अनेक मार्शल आर्टचा समावेश होतो. खेळाडूचा उद्देश उभ्या आणि जमिनीवरील स्ट्रायकिंग आणि ग्रॅपलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिस्पर्धीला पराभूत करणे हा त्याचा प्रयत्न असतो. मार्शल आर्ट सगळ्यांना माहिती, आपण कुंफू वगैरे सुद्धा ऐकलेलं आहे. पुढे महत्वाचं आहे जागतिक अंडर 20 कुस्ती चॅम्पियनशिप 2023. तर ही मेन म्हणजे कुठं झाली सगळ्यात महत्वाचं. आधी आपण एक अस्ताना किर्गिस्तानचं पाहिलं, त्यानंतर बिशेकचं पाहिलं,
तसं आता जागतिक अंडर-20 कुस्ती स्पर्धा कुठे झालेली आहे तर जॉर्डन मधील अम्मान येथे स्पर्धा झालेली आहे. या स्पर्धेत भारताने टोटल 14 पदके मिळवली. त्यात प्रामुख्याने म्हणजे 4 सुवर्ण पदक भारताला मिळालेले आहेत. त्या 4 सुवर्ण पदकामध्ये मोहित कुमार यांनी पुरुष फ्री स्टाईल मध्ये 61 किलो मध्ये सुवर्ण घेतलंय. प्रिया मलिक यांनी महिला 76 kg मध्ये सुवर्ण घेतलंय. अंतिम पंगल यांनी महिला 53 किलो मध्ये सुवर्ण पदक जिंकलंय आणि सविता यांनी महिला 62 किलो मध्ये सुवर्ण पदक जिंकले. आता 61, 76, 53, 62 हे सगळं नाही लक्षात राहिलं तरी किमान हे 4 असे खेळाडू आहेत जे कुस्तीच्या रिलेटेड आहेत, किमान तेवढं तरी लक्षात ठेवा. पुढे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंद केसरी स्पर्धा. जसं महाराष्ट्राचं महाराष्ट्र केसरी आहे तसं भारताचं हिंद केसरी स्पर्धा आहे. हिंद केसरी आपण 2023 आणि 2024 दोघांचे विजेते बघणार आहोत. यातला महत्वाचा फॅक्ट असा की 23 आणि 24 दोन्ही मध्ये जे विजेता खेळाडू आहे तो महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त वाढते. तर महाराष्ट्राचे अभिजित कटके हे विजेते ठरलेले आहेत. महाराष्ट्राचे जे अभिजित कटके आहेत त्यांनी हरियाणाचे सोमवीर यांना 5-0 असा पराभूत करून हिंद केसरी किताब जिंकलेला आहे. हा जो हिंद केसरी होता तो 51वी एडिशन होती हिंद केसरीची आणि याचं आयोजन हैदराबाद येथे झालं होतं. तर हैदराबाद मध्ये आयोजित आहे, 51वी आहे आणि महाराष्ट्राचे अभिजित कटके विजेते ठरलेले आहेत. हिंद केसरी स्पर्धा 1958 मध्ये सुरू झालेली भारतीय शैलीतील कुस्ती स्पर्धा आहे. भारतीय शैली कुस्ती संघटना द्वारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि हिंद केसरी हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित कुस्ती किताब आहे. 2011 मध्ये महिलांना प्रथमच या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आणि पहिली स्पर्धा 1958 मध्ये हैदराबादला आयोजित केली होती आणि त्यात रामचंद्र बाबूलाल यांनी किताब जिंकला होता. तर यावेळेस महाराष्ट्राचे अभिजित कटके आहेत, लक्षात ठेवा. पुढे हिंद केसरी 2024 याच्यामध्ये महाराष्ट्राचे समाधान पाटील हे हिंद केसरी किताब जिंकलेले आहेत 2024च्या. अभिजित कटके 2023, समाधान पाटील 2024. तर समाधान पाटील यांनी दिल्लीचे बोलू खत्री यांचा पराभव करून हिंद केसरी 2024 किताब जिंकलेला आहे. तेलंगणा येथे भारतीय शैली कुस्ती महासंघाने स्पर्धा भरवली होती. मागची जी भरली ती पण हैदराबाद तेलंगणा येथेच भरली होती. यावेळेसची पण तेलंगणा येथेच भरलेली आहे. समाधान पाटील हे दुसऱ्यांदा हिंद केसरी किताब जिंकणारे महाराष्ट्राचे पहिलेच पहिलवान ठरलेले आहेत. पूर्वी पण समाधान पाटील यांनी ती किताब जिंकलेला आहे आणि आता 2024 मध्ये पुन्हा एकदा समाधान पाटील हिंद केसरी किताब घेऊन महाराष्ट्रात येत आहे. पुढे बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023च्या ते पण पुरुष ताश्कंत उझबेकिस्तान येथे झालेलं आहे. ठिकाण खूप महत्वाचे आहे कारण की याच्यावर प्रश्न येतात की ही बॉक्सिंग चॅम्पियनशिप कुठे झाली, ती कुठे झाली. त्यामुळे ताश्कंत उझबेकिस्तान येथे झालेली आहे. ही 22वी आवृत्ती आहे. याची सुरुवात 1974 मध्ये झाली होती आणि याचे आयोजक जे आहेत ते आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन IBA यांच्या मार्फत याची आयोजन केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट संघ ठरलाय तो म्हणजे उझबेकिस्तान. सर्वोत्कृष्ट बॉक्सर पुरस्कार भेटलाय हसन बॉय दुस्माटोव हे उझबेकिस्तानचे बॉक्सर आहेत यांना भेटलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट जज आणि पंच पुरस्कार अफगाणिस्तान तमीम सुलतानी यांना भेटलेला आहे. तुम्ही हे जरी नाही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला इथल्या 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 ताश्कंत उझबेकिस्तानला झाली आणि जो जिंकणारा संघ होता तो सुद्धा उझबेकिस्तानच होता. याच्यात भारताची कामगिरी म्हणजे भारताने फक्त 3च पदक जिंकलेले आहेत. परंतु पहिल्यांदाच या बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये एकाच आवृत्तीमध्ये 3 पदक जिंकण्याचं भारताचं कामगिरी खूप मोठी आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आतापर्यंत आपण एकाच बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये 3 पदक जिंकलेत असं कधी झालेलं नव्हतं. आता पहिल्यांदा आपण केलेलं आहे. तर 3 पदक कोण कोण आहेत? दीपक कुमार भोरिया यांनी 51 किलो मध्ये कांस्य जिंकले. मोहम्मद हुसामुद्दीन यांनी 57 किलो मध्ये कांस्य जिंकले आणि निशांत देव यांनी 71 किलो मध्ये कांस्य जिंकले. आणि पद तालिकेमध्ये भारत 4थ्या क्रमांकावर होता. 3 पदकं घेऊन सुद्धा भारत 4थ्या क्रमांकावर होता. म्हणजे भारताने नक्कीच चांगली कामगिरी केलेली आहे. IBA पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही जगातील सर्वात प्रतिष्ठित बॉक्सिंग स्पर्धा आहे. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते आणि जगभरातील सर्वोत्तम बॉक्सर यात सहभागी होतात. त्यानंतर 2023च्या स्पर्धेत 75 देशातले 400हून अधिक बॉक्सर सहभागी झाले होते. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण हे 3 आपले जे खेळाडू आहेत
त्यांचं नाव आणि त्यांचा स्पोर्ट्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता कुस्तीच्या सगळ्या स्पर्धा आपण कव्हर केलेल्या आहेत. आता इथून पुढच्या ज्या स्पर्धा आहेत त्या आहेत रेसिंगच्या रिलेटेड, म्हणजे रेसिंगच्या ज्या मोटो जीपी असतील किंवा फॉर्म्युला 1 कारच्या रेसिंग असतील त्या संदर्भात आपला पुढचं स्लाइड असणार आहे. तर 2023 ग्रीन को हैदराबाद ई पिक किंवा ई पिक ही सिंगल सीटर इलेक्ट्रिक कार रेसिंग आहे, जिचं आयोजन किंवा जिचं स्थळ हैदराबाद तेलंगणा येथे आहे. ही का महत्वाचं आहे? कारण की भारतातलं हैदराबाद हे पहिलं शहर ठरलेलं आहे ज्यांनी ग्रीनको ई प्रिक किंवा सिंगल मोटर इलेक्ट्रिक कार रेसिंगचं आयोजन एखाद्या भारतीय शहरात झालेलं आहे. ABB FI फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 चा हा चौथा टप्पा आहे. हैदराबाद हे मोठ्या इलेक्ट्रिक कार शर्यतीचे आयोजन करणारं पहिलं भारतातलं शहर आहे आणि जगातलं ते 30 नंबरचं शहर झालेलं आहे. याचा जो ट्रॅक आहे तो हैदराबाद शहराला पाणी पुरवणारा हुसेन सागर सरोवराच्या काठावर जो एक मोठा 2.5 किलोमीटरचा राऊंड आहे त्याचा पूर्ण गोल याचा ट्रॅक होता. आणि याचे जे विजेते ठरले ते DS पेन्सचे जीन एरिक वर्जने यांचं नाव लक्षात ठेवा. ही स्पर्धा तुम्हाला फक्त ठिकाण विचारू शकतात जास्तीत जास्त आणि याचं विजेते विचारू शकतात. का? कारण की एखादं भारतातलं शहर हे पहिल्यांदा अशा स्पर्धेला होस्ट करत आहे. कुठल्या स्पर्धेला? सिंगल सीटर इलेक्ट्रिक कार रेसिंग स्पर्धेला. पुढे याच्याबद्दल इतर माहिती म्हटलं तर फॉर्म्युला ही एक जागतिक मोटार स्पोर्ट्स स्पर्धा आहे ज्यामध्ये सिंगल सीटर इलेक्ट्रिक कारचा वापर केला जातो. 2014 मध्ये बीजिंग मध्ये पहिली फॉर्म्युला ई चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती आणि फॉर्म्युला ई शर्यतीचा उद्देश शाश्वत वाहतुकीच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. फॉर्म्युला 1 ऐकलं असेल तुम्ही, त्याच्यात ते डिझेल कार वगैरे असतात किंवा इतर कार असतात, परंतु ही फॉर्म्युला ई का आहे? त्याच्यात इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर केला जाईल जेणेकरून आपल्याला पर्यावरण राखून ठेवता येईल आणि त्याच्यासोबत आपला जो कार रेसिंगचा आनंद आहे तो सुद्धा घेता येईल. त्या उद्देशाने 2014 मध्ये बीजिंग मध्ये हे सुरू झालं आणि 2023 ची जी एडिशन आहे ती आपल्या भारतातल्या हैदराबाद शहरामध्ये पहिल्यांदा भरवण्यात आली होती. पुढे सगळ्यात महत्वाचं मॅक्स वर्स्टॅपेन यांनी 2023 मध्ये फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिप. आता 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता की सौदी अरेबियाची जी लीग आहे फॉर्म्युला 1 ची ती कोण जिंकलं होतं? तर त्यांचं नाव होतं मॅक्स वर्स्टॅपेन. आता हा प्रश्न इतका महत्वाचा का ठरतो? कारण की 2023 मध्ये सलग 10 विजय मिळवण्याचा विक्रम केला होता त्यांनी फॉर्म्युला 1 रेसिंग मध्ये आणि त्याच्यामुळे एमपीएससी जी कधी रेसिंगवर प्रश्न विचारत नाही त्यांनी पहिल्यांदा रेसिंगवर सुद्धा प्रश्न विचारला होता. तर विजेते आहेत मॅक्स वर्स्टॅपेन. संघ त्यांच्या लक्षात ठेवा रेड बुल संघ आहे. 2023 मध्ये 19 F1 च्या एका हंगामात सर्वाधिक रेस जिंकण्याचा त्यांचा पराक्रम त्यांनी 2023 मध्ये केलाय आणि म्हणून एमपीएससी ने त्यांच्यावर प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर करिअर मध्ये 54 F1 च्या सर्वकालीन यादीत तिसरं स्थान मिळवले आणि 54 रेस जिंकलेले आहेत. म्हणजे सर्वाधिक F1 जिंकण्याचा जर रेकॉर्ड असेल तर त्या तिसऱ्या नंबरवर मॅक्स वर्स्टॅपेन किंवा वर्स्टॅपेन येतात. पुढे चॅम्पियनशिप 2023 चॅम्पियनशिप सुद्धा ते विजेते ठरलेत आणि सलग तिसऱ्यांदा म्हणजे 2021, 22 आणि तिसऱ्यांदा ते 23 म्हणजे सलग 3 वेळा ते चॅम्पियनशिप जिंकलेले आहे. आणि 2023 मध्ये एकाच देशात म्हणजे अमेरिकेमध्ये 3 विजय मिळवणारे ते पहिले ड्रायव्हर ठरलेत. त्यानंतर 2023 मध्ये 10 सलग विजय मिळवणारे ते विक्रम त्यांनी केलाय आणि 2023 मध्ये एका हंगामात सर्वाधिक विजय म्हणजे 19 विजय ते जिंकले. मग 2023 मध्ये त्यांनी 3 पराक्रम केले. एकाच देशात सर्वाधिक विजय, एकाच वर्षात सलग सर्वाधिक विजय आणि एकाच वर्षात सर्वाधिक विजय असं सर्व विजय मॅक्स वर्स्टॅपेनच्या नावावर आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्यक्ती माहिती असायला हवा. याचा संघ लक्षात ठेवा रेडबुल संघ आहे. पुढे 2023 मोटो जीपी हे तुम्हाला नाव लक्षात असेल. मोटो जीपी हंगामातील पहिलीच इंडियन ग्राफी. आता ही मोटो जीपी जी बाईक रेसिंग असते त्याचं पहिल्यांदाच भारतात आयोजन केलेलं आहे आणि भारतामध्ये कुठे तर बुद्ध इंटरनॅशनल सर्किट ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे आयोजित केलेलं आहे. विजेते ठरले मार्को बेझेची हे इटलीचे आहेत आणि संघ ठरलाय मुनी VR46 रेसिंग टीम आणि 2023 मोटो जीपी हंगामातील पहिलीच इंडियन ग्राफी आहे. त्यामुळे लक्षात ठेवा
MotoGP जर विचारलं तर आपल्याला नोएडा लक्षात राहायला पाहिजे. आणि दुसरं जर विचारलं फॉर्म्युला 1 ची ई रेसिंग विचारली तर त्याचा हैदराबाद तेलंगणा लक्षात राहिलं पाहिजे. पुढे लडाखने पॅंगॉन्ग त्सो मॅरेथॉनचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तर पुढे बोलूयात आपण पॅंगॉन्ग त्सो मॅरेथॉन लेक बद्दल. पॅंगॉन्ग त्सो मॅरेथॉन ही जगातली पहिली गोठलेल्या सरोवरावरील मॅरेथॉन स्पर्धा आहे. बघा कुठं गोठलेले सरोवर म्हणजे पूर्ण बर्फाने आच्छादित सरोवरावर ही मॅरेथॉन रेस झालेली आहे. आणि अशी रेस आयोजित करणाऱ्यांनी म्हणजे पॅंगॉन्ग त्सो लेकने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपलं नाव दर्ज केलेलं आहे. 2023 मध्ये लडाखच्या ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल द्वारे आयोजित केलेली आणि रेकॉर्ड काय याचा 4350 मीटर उंचीवर आयोजित ही मॅरेथॉन जगातली सर्वात उंच गोठलेल्या लेकवर मॅरेथॉनने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तुम्हाला पॅंगॉन्ग त्सो लेक बद्दल माहिती असेल, लडाख मध्ये हे लेक आहे, भारत आणि चीनच्या जवळपास बॉर्डरवर आहे आणि हे सरोवर खारे पाणी असलेले आणि हिवाळ्यात पूर्णतः गोठलेले सरोवर आहे. याचं एक वैशिष्ट्य असं की याच्या खूप वरून सिंधू नदी जाते, परंतु काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की सिंधू नदीचा विस्तार एवढा मोठा होता की एकेकाळी पॅंगॉन्ग त्सो लेक सुद्धा सिंधू नदीचा भाग होता, पण काही कारणास्तव ते वेगळे झालेले आहे. आणि जगातलं सर्वात उंच खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, त्याच्यामुळे हा फॅक्ट पण लक्षात ठेवा. पुढे मँचेस्टर युनायटेडने जिंकला काराबाओ कप 2023. आता आपण रेसिंग कडनं फुटबॉलकडे आलेले आहे. मग 1.5 वर्षाचे जे काही फुटबॉलचे करंट अफेअर्स असतील ते आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की बॅलन डी'ओर पुरस्कार खूप वेळा विचारलेला एमपीएससीने, त्यामुळे हे सगळ्या फुटबॉलच्या रिलेटेड गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. तर मँचेस्टर युनायटेडने जिंकलाय काराबोआ कप. काराबोआ कप ही इंग्लंड मधली एक प्रमुख फुटबॉल स्पर्धा आहे. जसं भारतात आपल्या IPL स्पर्धा असते तशी काराबोआ कप ही इंग्लंड मधली प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये 92हून अधिक क्लब सहभागी होतात नॉकआउट स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर जो एक फायनल मारतो म्हणजे 92 स्पर्धक असतात आणि त्यातलं कोणतरी एक जिंकतंय म्हणून खूप मोठी स्पर्धा आहे आणि याला EFL कप सुद्धा म्हणतात. तर विजेते ठरले मँचेस्टर युनायटेड आणि विरोधक ठरलेत म्हणजे उपविजेता ठरले न्यू कॅसल युनायटेड. आणि याचं म्हणजे प्लेस होतं जिकडे फायनल झाले ती म्हणजे वेम्बर्ली स्टेडियम इंग्लंड. एवढं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे पण नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, परंतु किमान विजेता मँचेस्टर युनायटेड ठरलाय हे तरी लक्षात ठेवा. पुढे संतोष ट्रॉफी 2022-23 कर्नाटकचा विजय. आपण जसं क्रिकेटमध्ये इराणी ट्रॉफी पाहिलं, रणजी ट्रॉफी पाहिलं, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पाहिलं, तसं फुटबॉल मधली भारताची सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात जुनी स्पर्धेपैकी एक म्हणजे संतोष ट्रॉफी. आणि त्या संतोष ट्रॉफीला जिंकले कर्नाटकने. कर्नाटकने जवळपास 54 वर्षानंतर संतोष ट्रॉफी जिंकले. याच्या आधी कर्नाटक म्हणजे त्या काळात ते म्हैसूर राज्य होतं, त्या म्हैसूर राज्याने 1968-69 मध्ये आपली संतोष ट्रॉफी जिंकली होती. आता अंतिम सामन्यात कर्नाटकने मेघालयचा 3-2 असा पराभव केला आणि ही ट्रॉफी जिंकलेली आहे. म्हणजे टॉपला कोण होता? जिंकलाय कर्नाटक, उपविजेता ठरलाय मेघालय आणि 3 नंबरला सेवादल या संघाने 3रं स्थान पटकावलेलं आहे. संतोष ट्रॉफी ही भारतातील राज्यस्तरीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. आणि स्पर्धा कोण बनवत आहे? अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मार्फत ही बनवली जाते आणि सहकारी संस्थांच्या संघामध्ये खेळली जाते. भारतीय फुटबॉल संघटनेने 1941 मध्ये याची सुरुवात केलेली आहे. IFF चे माजी अध्यक्ष संतोष महाराज सर मंथननाथ रॉय चौधरी यांच्या नावावरनं याचं नाव संतोष ट्रॉफी पडलेलं आहे. आणि पश्चिम बंगालने सर्वाधिक वेळा म्हणजे जवळपास 32 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे. पुढे दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन द्वारा द्विवार्षिक दर 2 वर्षांनी आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाते आणि ही त्याची 14वी आवृत्ती होती. त्यात भारत जिंकलेला आहे आणि उपविजेता ठरलाय कुवेत. ही स्पर्धा सुद्धा भारतातच आयोजित केली होती आणि भारताच्या बंगळुरू येथे याची मॅच झालेली आहे. सॅफ म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल असोसिएशन आणि याच्यात 8 संघ आहेत: भारत, नेपाळ, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका.
श्रीलंका फिफाच्या निलंबनामुळे त्याची अनुपस्थिती होती. त्याच्यानंतर कुवेत आणि लेबनॉन हे गेस्ट म्हणून खेळायला आले होते. साऊथ एशियन म्हणजे दक्षिण आशिया, साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आपला जो भारत आणि भारताच्या ज्या भूखंडाला लागून जे काही देश आहेत त्यांना आपण म्हणतो साऊथ एशिया. त्याच्यातली ही स्पर्धा आहे. त्यात भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान हे सगळे संघ असणारच आणि त्याच्यासोबत कुवेत आणि लेबनॉनला आपण बोलवलं होतं. ही जी स्पर्धा आहे ती 1997 ला सुरू करण्यात आली. संस्थापक सदस्य होते भारत, बांगलादेश, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. भारताने सर्वाधिक वेळा 8 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि यावेळी जिंकून भारताने 9 वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. स्पर्धेचे महत्व म्हणजे दक्षिण आशियातली सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे दक्षिण आशियातली. पुढे इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 भारताचा विजय. आता भारताने लेबनॉनला हरवून इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकलेला आहे. इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे 2 कॉन्टिनेंटच्या मध्ये जी स्पर्धा असते त्याला आपण म्हणतो इंटरकॉन्टिनेंट स्पर्धा. सामना जो झाला होता तो ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळवला गेला होता आणि सुनील छेत्री भारताचे खूप जास्त प्रसिद्ध फुटबॉलर यांनी आणि ललियानजुआला छांगटे यांनी भारतासाठी गोल केले होते. विजेत्या भारताला $50,000 तर उपविजेता लेबनॉनला $25,000 पुरस्कार देण्यात आला होता आणि भारताचे संदेश झिंगन यांना स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालेला होता. सुनील छेत्री खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत. कालचा परवा त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. पूर्ण जगात सर्वाधिक गोल करण्यामध्ये रोनाल्डो आणि मेस्सी या प्रसिद्ध फुटबॉलपटू नंतर सुनील छेत्री हे 3 नंबरचे गोल करणारे आहेत. खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. त्यांनी आताच रिटायरमेंट घेतलेली आहे. पुढे भारतीय इतिहासात 2018 नंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये भारत फिफाच्या जागतिक रँकिंग मध्ये 100च्या आत आलेला आहे. बघा, भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने फिफा जागतिक क्रमवारीत 100वे स्थान पटकावलेलं आहे. लेबनॉन आणि न्यूझीलंडला मागे टाकून भारत 5 वर्षानंतर टॉप 100 मध्ये पोहोचलेला आहे. डिसेंबर 2018 मध्ये भारताची रँक 99 होती आणि यावेळेस पण भारत 100च्या आतमध्ये आहे. फिफा विश्वचषक जिंकणारा म्हणजेच कोण, अर्जेंटिना संघ हा फिफा रँकिंग मध्ये 1 नंबरला आहे आणि फिफा विश्वचषकचा उपविजेता म्हणजेच कोण, फ्रान्स हा संघ फिफा रँकिंग मध्ये 2 नंबरला आहे. मग अर्जेंटिना पहिला, फ्रान्स दुसरा आणि भारत 100च्या आत आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो 200 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. 38 वर्षीय क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी पोर्तुगीजसाठी 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. हा रेकॉर्ड त्यांनी आइसलँड विरुद्ध युरो 2024च्या क्वालिफायर सामन्यात केलेला आहे. तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे. तसंच त्याच्या नावावर 123 आंतरराष्ट्रीय गोल आहे. मग रोनाल्डोकडे 123 आंतरराष्ट्रीय गोल आहेत. त्याच्यानंतर मेस्सी आहे आणि त्याच्यानंतर आपल्या भारताचे सुनील छेत्री यांच्याकडे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल आहेत. पुढे स्पेनने महिला फिफा विश्वचषक 2023 जिंकला. स्पेनच्या आधी मी तुम्हाला पुरुष विश्वचषक 2023 म्हणजे 2022चा जो फिफा विश्वचषक होता तो कोणी जिंकलाय, तर तो अर्जेंटिनाने जिंकलाय आणि उपविजेता फ्रान्स ठरलेला आहे, हे तेवढं लक्षात ठेवा. आता जो महिलांचा आहे तो जिंकलाय स्पेनने आणि स्पेनने कोणाचा पराभव केला, तर इंग्लंड या देशाचा पराभव केला. तर आपण सुरू करूयात. जो पुरुष विश्वचषक होता 2022चा तो झालाय कतारमध्ये आणि जो महिला विश्वचषक आहे 2023चा तो झाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये संयुक्तपणे तो आयोजित केला होता. या विश्वचषक मध्ये जो महिलांचा आहे त्याच्यामध्ये स्पेनने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 1-0 असा पराभव करून जेतेपद पटकावलेला आहे. हा स्पेनचा पहिलाच महिला विश्वचषक किताब आहे. तर आता अशा 2 टीम झाल्या ज्यांनी पुरुष फिफा आणि महिला फिफा असं दोन्ही जिंकलंय. तर पुरुष फिफा आणि महिला फिफा दोन्ही जिंकणारा पहिला संघ म्हणजे जर्मनी आणि आता स्पेनने सुद्धा तो पराक्रम केलेला आहे. बघा, जर्मनी नंतर पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषक जिंकणारा स्पेन हा दुसरा देश बनलेला आहे आणि स्पेनची कप्तान अलेक्सिया पुटेलास आणि एताना बोन माटिला यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आलेलं आहे. या 2 खेळाडूंचं तुम्हाला नाव माहिती असेल, फिफा प्लेयर ऑफ द इयर सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. जेव्हा आपण पुरस्कार बद्दल बोललो होतो, स्पोर्ट्सचे पुरस्कार, त्याच्यामध्ये अलेक्सिया पुटेलास आणि एताना बोनामाटिला यांचं नाव आलेलं होतं.
पुढे जाऊयात आपण. स्पॅनिश फुटबॉल, हा ही एक माहिती अशी आहे ज्याच्यावर प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे जे अध्यक्ष होते लुईस रुबियालेस यांनी विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर एका उत्साहाच्या भरात एक फिमेल खेळाडू होती जिचं नाव होतं जेनी हार्मोसोला यांना खूप वेगळ्या पद्धतीने जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं कॅमेऱ्यात कैद झालं. त्याच्यामुळे एक चळवळ उभी राहिली. ती चळवळचं नाव होतं इट्स ओव्हर किंवा सी अकॅबो. या चळवळचं नाव लक्षात ठेवा, इट्स ओव्हर किंवा सी अकॅबो. कारण की जेव्हा अशी चळवळ उभी राहते तेव्हा एमपीएससी नक्की प्रश्न विचारते. मग एमपीएससीने ऑलरेडी मी टू मुवमेंटवर प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे सी अकॅबोवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ही चळवळ कशासाठी होती तर हे जे लुईस रुबियालेस आहे यांच्या राजीनाम्यासाठी होती आणि स्पेन मधल्या महिला फुटबॉलमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी ही चळवळ होती. त्यामुळे हा फॅक्ट लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, मोहन बागानने ड्युरँड कप 2023 जिंकलेला आहे. तर मोहन बागान हा जो संघ आहे त्याने कोलकाता येथे झालेल्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगालचा 1-0 असा पराभव करून ड्युरँड कप जिंकलेला आहे. आपण यापूर्वी संतोष ट्रॉफी बघितली आणि आता ड्युरँड कप. हा ड्युरँड कप हा आशिया खंडातला आणि भारतातला सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे आणि जगातील सगळ्यात जुनी 3ऱ्या नंबरची स्पर्धा आहे. बघा, पराभव करून ड्युरँड कप जिंकला. 132वी आवृत्ती आहे. ड्युरँड कप ही जगातली 3री सर्वात जुनी आणि आशियातली सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. विजेत्या मोहन बागान संघाला 3 ट्रॉफ्या देण्यात येतात. त्याच्यामध्ये ड्युरँड चषक देण्यात येतो, शिमला ट्रॉफी देण्यात आले आणि राष्ट्रपती चषक सुद्धा देण्यात येतो. अशा प्रकारे हे ड्युरँड चषक. ड्युरँड चषकची स्थापना सुरुवात कोणी केली होती? सर हेनरी मॉर्टिमर ड्युरँड यांनी 1888 मध्ये सिमला येथे ड्युरँड स्पर्धा आयोजित केली होती. भारतातील सर्वात प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धेपैकी एक आणि या स्पर्धेत प्रसिद्ध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लब सहभागी झालेले आहेत. अतिरिक्त माहिती म्हणायचं झालं तर मोहन बागानने आतापर्यंत 17 वेळा ड्युरँड कप जिंकलेला आहे आणि ईस्ट बेंगाल यांनी आतापर्यंत 31 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे भारताने सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिप 2023 जिंकलेली आहे. तर भारताने भूतानमधील थिम्पू येथील चांगली मिथांग स्टेडियमवर सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिप मध्ये बांगलादेशला 2-0 ने पराभव करून जिंकलेले आहे. भारत हा या स्पर्धेचा 5वा विजेता ठरलेला आहे. म्हणजे भारताने ही स्पर्धा 5 वेळा जिंकलेली आहे. पुढे या विजयाने भारताने 2019 मध्ये जिंकलेल्या त्यांच्या शेवटच्या विजेतेपदाला पुन्हा मिळवलेला आहे. मग भारत 2019 मध्ये जिंकला होता, त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये जिंकलेला आहे. अंतिम सामन्यात भारतासाठी भरत लैरेजम यांनी पहिला गोल केला तर लेविन झांग मिनलुन यांनी दुसरा गोल केलेला आहे आणि हे भारताचे 10वे आंतरराष्ट्रीय फुटबॉल विजेतेपद आहे. आता हे तुम्हाला मी नावं का आणतो, हे लेविस किंवा भरत वगैरे, तर हे जेवढ्या नावाला स्पोर्ट्स विचारतात तेव्हा तुम्हाला ही नावं कुठेतरी लक्षात राहावी म्हणून आणतो. तर अशा प्रकारे आपण क्रीडा घडामोडी भाग 4 पूर्ण केलेला आहे. लवकरच आपण भाग 5 घेऊन येऊ. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्ञानज्योतीमध्ये विविध कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या बॅचेस चालू आहेत. त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर या नंबरवर कॉल करा आणि इतर माहिती मिळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.